झाला त्यामध्ये स्वराज्य चिपळूण असंघ हा विजयी झालाय। आता कोण फोन करतो खेळ संपलो वाटते। पहिली चढाई पाहायला मिळेल आपल्याला। एका बाजूला बिरजोळे गावातील संघ पक्षाला पाहायला मिळते। पहिली चढाई अश्विनी कांबळे जर क्रमांक 1 आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। मोठा सामना बलाढ्य सामना आहे। त्या ठिकाणी नक्कीच विचार जर केला गेला तो संघ विजयी होईल तो स्वराज्य या चिपळूण संघासोबत खेळताना पाहायला मिळेल। कोण जिंकणार कोण हरणार पाहायला मिळेल आपल्याला। नक्कीच अश्विनी कांबळे पाहूया खोलवर चढाई पाहायला मिळते। अश्विनी कांबळेची पहिल्या चढाईमध्ये गडी गेलाय पाठ जर क्रमांक 1। आता मात्र पहिली चढाई पाहायला मिळेल आपल्याला। स्वराज्य संघाकडून चिपळूण संघाकडून चढाईसाठी सज्ज झाले। पाहूया कुठली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी। एक चढाई वीर म्हणावी लागेल। पाहूया कुठली कामगिरी करेल। जर क्रमांक 17 त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झाली होती गौरी कांबळे। गौरी कांबळे चढाईसाठी सज्ज झाले। आक्रमक खेळाडू आहे। मागच्या सामन्यामध्ये सुंदर कामगिरी केली गौरीनं। पुन्हा एकदा दीपाली अश्विनी कांबळे चढाईसाठी सज्ज झाली। पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी अश्विनी कांबळे। जसे क्रमांक 1 आपल्याला वारंवार चढाई करताना पाहायला मिळेल बिरजोळे संघाचे खेळाडू। हॅलो सुभाषजी गुरव इथे उपस्थित झालेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे। सुभाषदादा गुरव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे। नमन बघाय हां काय पुन्हा चढाईसाठी सज्ज असेल। आता मात्र जसं क्रमांक 2 विचार जर केला गेला चिन्मयी ढगळे चढाईसाठी सज्ज झाली। चिन्मयी ढगळे पाहूया कुठली कामगिरी करणार आपल्या संघासाठी। एक मोठी रेडर आहे। पाहूया कुठली कामगिरी करते आपल्या संघासाठी चिन्मयी ढगळे। नक्कीच त्या ठिकाणी चिपळूण संघाची खेळाडू म्हणावी लागेल। खोलवर चढाई पाहायला मिळेल। त्या ठिकाणी विचार जर केला प्रियंका चव्हाण होती। प्रियंका चव्हाणच्या समोर बरोबर त्या ठिकाणी बोनस मिळण्याचा प्रयत्न केला गेला। प्रयत्न सफल ठरतोय का? यस नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न सफल ठरलाय। पुन्हा एकदा जर क्रमांक 2 विचार जर केला गेला पाहूया कुठली कामगिरी पाहायला मिळेल आपल्याला। सुभाषजी गुरव गावचे मानकरी इथे उपस्थित झालेले आहेत। या स्पर्धेसाठी बहुमूल्य असं योगदान आहे ते योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि यासाठी आम्ही मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करत आहोत। हरिजी शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी सुभाषदादा गुरव यांचा सत्कार करायचा आहे। सागर पुण्याला सुंदर कामगिरी करत असताना गौरी कांबळे आपल्याला पाहायला मिळाली। कमबॅक करते मैदानामध्ये। आता मात्र अश्विनी कांबळे थर्ड रेड आहे। त्या ठिकाणी मेहनत करावी लागेल अश्विनी कांबळेला। पाहूया कोणती कामगिरी करणार अश्विनी कांबळे। नक्कीच त्या ठिकाणी पाहायला विचार करावा लागेल कारण समोरचा संघ जो आहे त्या ठिकाणी स्वराज्य चिपळूण संघ हा फायनल मध्ये दाखल झालाय। नक्कीच आपल्या सहकार्यांचा खेळ पाहायला मिळतोय। आपण सगळं ठेवलं गेले एक गुड बेल त्या ठिकाणी पुण्याला चिपळूण संघाला आक्रमकता दाखवली गेली चिपळूण संघाकडून। पुन्हा जसं मग 2 चढाईसाठी सज्ज झाले। पाहूया कोणती कामगिरी पाहायला मिळेल आपल्याला। त्या ठिकाणी जसं मग 2 चढाईसाठी सज्ज होत असताना चिन्मयी ढगळे खोलवर चढाई पाहायला मिळेल आपल्याला। एका बाजूला वेदिका पाटकर दुसऱ्या बाजूला प्रियंका चव्हाण आहे। कोणती कामगिरी पाहायला मिळेल आपल्याला। प्रियंका चव्हाण एक बेस्ट रेडर आहे बिरजोळे संघाची। आता मात्र वेदिका पाटकर चढाईसाठी सज्ज झाले। जसे क्रमांक 15 आपल्याला पाहायला मिळतील। वेदिका पाटकर बेस्ट रेडर 52वी कुमारगड अजिंक्य कबड्डी स्पर्धा या स्पर्धेमध्ये झालेली निवड रत्नागिरी जिल्ह्यातून अशी खेळाडू वेदिका पाटकर। पुन्हा एकदा गौरी कांबळे जसे क्रमांक 17 चढाईसाठी सज्ज असेल। पाहूया कोणती कामगिरी करणार। आता मेहनत करावी लागेल गौरी कांबळेला कारण 2-2 सकाळी सजवली जाते गौरीसाठी। 4 खेळाडू मैदानामध्ये बोनस घेऊन ऑफ आहे गौरीसाठी। त्या ठिकाणी कोणती कामगिरी पाहायला मिळेल आपल्याला गौरीकडून। आता मात्र शांत संयमी खेळी केले। थोडंसं खेळाचं लक्ष गेलंय गौरीचं। आता मात्र चढाईसाठी सज्ज असेल मैथिली गावकर आपल्याला पाहायला मिळते। सॉरी त्रिशा मोहिते चढाईसाठी सज्ज झाली। त्रिशा मोहिते जसे मग 9 पुन्हा आता मात्र थर्ड रेड आहे चिन्मयी ढगळे चढाई करताना पाहायला मिळेल आपल्याला। पाहूया कुठली कामगिरी करेल। खोलवर चढाई करावी लागेल चिन्मयी ढगळेला। चिन्मयी नक्कीच त्या ठिकाणी प्रियंका चव्हाण होती। अटॅकडे प्रयत्न थोडंसं लक्ष विचलित आणि जकडवून ठेवलं गेलं। 1 पॉइंट मिळतोय बिरजोळे संघाला।
पुन्हा एकदा थर्ड रेड. आता मध्ये पुन्हा एकदा दुसरा क्रमांक 9 पाहायला मिळेल आपल्याला दृश्या मोहिते चढण्यासाठी सज्ज झाले. टच पॉईंट घ्यावा लागेल आणि टच पॉईंट घेतला तर आपण मैदानामध्ये पाहायला मिळाल. जकडून ठेवलं गेलं सुंदर कामगिरी करत असताना त्या ठिकाणी चिपळूण संघ पुन्हा एकदा पाहायला मिळाल. आपल्या गौरी कांबळी चढाईसाठी सज्ज झाली. सुंदर कामगिरी पाहायला मिळाली आपल्याला चिपळूण संघाकडून. गौरी कांबळी नक्कीच 2-2 साखळी सजवली जाते गौरी कांबळीसाठी. चिपळूण संघाचे बेस्ट रेडर आतापर्यंत सुंदर कामगिरी करते आपल्या संघासाठी. खोलवर चढाई पाहायला मिळतील का गौरीकडून. मात्र पुढे वारंवार लक्ष घालून राहिलंय गौरीचं. काय मोड घेतला गेले त्या ठिकाणी मिरजोळी संघाकडून. तर आपण पाहताय रत्नागिरी जिल्हा एक आयोजित अशी महिलांची कबड्डी स्पर्धा. दुसरा सेमीफायनल सामना एका बाजूला स्वराज मोठा मिरजोळी संघ तर दुसऱ्या बाजूला स्वराज स्पोर्ट्स चिपळूण ब संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुण्याला चढाईसाठी सज्ज असेल. आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला स्वरा भाटकर गेले. स्वरा भाटकर कोणती कामगिरी करणार जसं क्रमांक 7 पाहायला मिळते आपल्याला कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. कारण बेस्ट रेडर जे आहेत मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला विचार जर केला गेला अश्विनी कांबळे त्रिशा मोहिते आणि मैथिली गावकर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा त्या ठिकाणी चिन्मयी ढगळे. नक्कीच चिन्मयी ढगळे कामगिरी करत असताना चकडून ठेवायचं होतं मात्र दोन्ही संघांना एक गुण दिला जातोय. सुंदर कामगिरी होती त्या ठिकाणी प्रियंका चव्हाणची मात्र शेवटची क्षणी प्रयत्न अयशस्वी ठरले. आता मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले मैथिली गावकर. आपल्याला पाहायला माहिती कोणती कामगिरी करणार मैथिली गावकर. पाहूया नक्कीच त्यातून मैथिली गावकर चढाई करत असताना 2 पाहायला मिळेल आपल्याला. नक्कीच टच पॉईंट केला दावा केला जातोय. दावा यशस्वी ठरतोय. हॅलो पुढे सामन्याला सुरुवात होते. नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला अश्विनी गेले अश्विनी कांबळे जसे मग एक चढाईसाठी सज्ज होत असताना त्या ठिकाणी अश्विनी कांबळे. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. अश्विनी खोलवर चढाई कराव्या लागतील आपल्या संघाला. अश्विनी जसे मग 1 आता मात्र पुन्हा एकदा गौरी कांबळे चढाईसाठी सज्ज झाले. मिरजोळी संघाच्या मैदानामध्ये एकतर्फी चाललेला हा सामना. एका बाजूला रत्नागिरी दुसऱ्या बाजूला चिपळूण. एका जिल्ह्यातील 2 संघ 2 बलाढ्य संघ आहेत. अनेक संघांना मात करून सेमीफायनल मध्ये दाखल झालेत. पाहूया कोण कामगिरी करेल. आता गौरी आहे. गौरी त्या ठिकाणी हताश निराश. गौरीला मेहनत करायची. आपल्याला जर पॉईंट पाहिजे असतील तर गौरीला मात्र मेहनत करावी लागेल. गौरी कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. पुढे का मैथिली गावकर चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी. आणि दोन्ही संघांचा विचार जर केला गेला लाईन क्रॉस केल्याच्या नंतर टाइम आउट घेतला जातोय चिपळूण संघाकडून. पुढे सामन्याला सुरुवात केली. 30 असेल. पाहूया कोणती कामगिरी केली जाईल स्वराज्य चिपळूण संघाकडून. नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करायची होती. तर बात केली कोणाला बेस्ट रेडर त्या ठिकाणी अश्विनी कांबळे याच्यावर अटॅक केला गेला. नक्कीच त्या ठिकाणी बेस्ट रेडर होती अश्विनी कांबळे याच्यावर अटॅक केला गेला. पुन्हा एकदा थर्ड रेड जसं क्रमांक 2 मैथिली गावकर आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. कोणती कामगिरी पाहायला मिळेल मैथिली गावकर कडून. मैथिली गावकर नक्कीच त्या ठिकाणी कोणती कामगिरी पाहायला मिळेल. मैथिली गावकर आहे. बोनस फोन केल्याचा दावा केला. पाहूया तिला विश्वास आहे मैथिली गावकरला. विश्वास यशस्वी ठरेल का. नक्कीच ज्या ज्या वेळेला आपल्याला विश्वास होतो का नक्कीच बोनस दिलाय. आता बाजूला एका बाजूला स्वरा भाटकर दुसऱ्या बाजूला वेदिका भाटकर चिन्मयी ढगळे
नंतर मग तो चढाईसाठी सज्ज होत असताना पाहूया कुठली कामगिरी करेल आपल्या संघासाठी. बलाढ्य खेळाडू आहे, नक्कीच अनुभव दांडगा आहे. सलग 3 वर्ष तिने सुंदर कामगिरी केली आपल्या संघासाठी. आता मला त्याने अटॅक केला गेला स्वरा भाटकर वरती. स्वरा भाटकर मैदानाच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. दुसरे मग 2 मैथिली गावकर आपल्या खेळताना पाहायला मिळते. पाहूया कुठली कामगिरी करेल आपल्या संघासाठी मैथिली गावकर. दुसरे मग 2 खोलवर चढाया कराव्या लागतील मैथिली गावकरला. मैथिली गावकर नक्कीच त्या ठिकाणी मोठी खेळाडू आहे, मोठी कामगिरी करायची. आता मात्र नजरा असतील त्या गौरीवरती. गौरी कांबळी पाहूया कोण अटॅक करतंय. चिन्मयी, नक्कीच चिन्मयी ढगळी चढाई करत असताना पाहूया खोलवर चढाई पाहायला मिळेल का. थोडासा समतोल बिघडला. सुपर टॅकल होता. सुपर टॅकलचे 2 पॉईंट मिळतील त्या ठिकाणी स्वराज मिरजोळ संघाला. नक्कीच चिन्मयी ढगळी गेली आणि थोडासा समतोल बिघडला. समतोल बिघडल्याच्या नंतर मैदान दाखल झाली. पुन्हा पाहूया क्रमांक 9 त्या ठिकाणी गेली होती त्रिशा मोहिते. 2 2 कशा आल्यात. सुपर टॅकल झाली ना, एकच यायला हवा. मग त्या एकच प्लेअर आपल्याला. पुन्हा पाहूया त्या ठिकाणी पुन्हा गौरी गेली. गौरी मात्र सुंदर कामगिरी करते, कारण स्वतःला संयमी ठेवते. त्या ठिकाणी आता मात्र अटॅक करण्याचा प्रयत्न असेल गौरीचा. पाहूया गौरी कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. नक्कीच त्या ठिकाणी वेदिका भाटकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला मैथिली गावकर उपरक्षक भूमिका बजावत असताना जखम ठेवलं गेलं मैथिलीकडून. आता मात्र 1 पॉईंट मिळेल त्या ठिकाणी मिरजोळी संघाला. दोन मॅच आपल्याला, 2 फायनल आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला असेल जिल्हास्तरीय फायनलची मॅच, त्यामध्ये चिपळूण संघ हा चिपळूणचा एक संघ दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला कोणता संघ जाईल. एका बाजूला हे स्वराज्य स्पोर्ट चिपळूण ब संघ, तर दुसऱ्या बाजूला मिरजोळी संघ स्वराज्य प्रतिष्ठान मिरजोळी संघ. त्यानंतर हक्कपा पाली पंचवर्षी फायनल पाहायला मिळेल. एका बाजूला असेल मोरिया स्पोर्ट पाली, तर दुसऱ्या बाजूला जैनमान वेळवड संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. चिन्मयी ढगळे वारंवार चढाई करत असताना 2-2ची साखळी सजवली जाते चिन्मयी ढगळेसाठी. पाहूया कोणती कामगिरी करेल चिन्मयी ढगळे. आता मात्र पुढे चढाईसाठी सज्ज झाली त्रिशा मोहिते. त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होत असताना जर्सी क्रमांक 9 पुन्हा चिन्मयी ढगळे वारंवार चढाया करते. बेस्ट रेडर आहे चिपळूण संघाची. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. पाहूया खोलवर चढाई पाहायला मिळते. आता मात्र ताकदीचा वापर केला गेला. नक्कीच त्या ठिकाणी 2 पॉइंट्स दिले गेलेत. पाहूया नक्कीच चिन्मयी ढगळे अपेक्षा होती त्या ठिकाणी 3 पॉइंट्सची. माझ्या पंचाचा इशारा 2 पॉइंट्स. पुन्हा जसे मग 5 पाहायला गेला, विचार जर केला गेला. प्रियंका चव्हाण आता मात्र शेवटचे 2 खेळाडू राहिलेत मैदानामध्ये मिरजोळी संघाच्या. पाहूया कोणती कामगिरी करतील आपल्या संघासाठी. प्रियंका चव्हाण जसे मग 5 आता मला गडी टिकलाय. बाद केलंय कोणाला. जसे मग 15 स्वराज चव्हाण त्या ठिकाणी होती. नक्कीच प्रियंका चव्हाण गेली. प्रियंका चव्हाण स्वराज चव्हाणला बाद केलंय. म्हणजे नक्कीच चव्हाण एकमेकांना भेटले आणि 1 पॉइंट मिळाला मिरजोळी संघाला. आता मात्र त्या ठिकाणी प्रियंका चव्हाण बाद होईल. 2 पॉइंट्स मिळतील त्या ठिकाणी चिपळूण संघाला. पुढे चढाईसाठी सज्ज असेल अश्विनी कांबळे शेवटची खेळाडू मिरजोळी संघाची. कोणती कामगिरी करेल का. आपण जर त्या ठिकाणी जर हे विष्णू जो कोणी पेटवलाय जर कमी करायचं मित्रांनो. सर्व धूर जो आहे तो मैदानामध्ये येतोय, खेळाडूंना त्रास होतोय त्याचा. आपल्याला थंडी वाजत असेल, जे गवत आहे आपल्या अंगाभोवती बांधा आणि थोडं शांत राहा. फक्त 2 मॅच शिल्लक राहिले. मग तुम्हाला काय पेटवायचं ते पेटवा. संपूर्ण आगीचा धूर जो आहे तो मैदानामध्ये येतोय. आग जरा कमी करायचे. कमिटी मेंबर्स त्यांना वॉर्निंग द्या.
पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज असेल. आता मात्र गौरी चढाईसाठी सज्ज झाले. गौरी कांबळी नक्कीच जसे क्रमांक 17 आपल्याला पाहायला मिळते. आक्रमक खेळाडू आहे. जगडून ठेवलं जाईल का? नक्कीच जगडून ठेवलं गेलं. रेडरला दिले जाते पॉट. गुणफलक असेल. हाफ टाइम होतोय. हाफ टाइम स्कोर कार्ड केला गेला. 11-16 4 गुणांच्या आघाडी. चला पुन्हा समजायला सुरुवात केली जाते. नक्कीच अजून एक सर्व रसिकांसाठी पर्वणी असेल. दिनांक 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर सन्माननीय नामदार डॉक्टर उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्हा आयोजित कबड्डी स्पर्धा. या स्पर्धा पुरुष व महिला गटासाठी असतील. नक्कीच आवाज जे संघ आलेले आहेत या संघांनी नोंद घ्या. 24 डिसेंबर ते 26 डिसेंबर ठिकाण असेल पाली कॉलेज, डीजे सामंत कॉलेज ग्राउंड वरती आपल्या स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पुढे सॉरी 23, 24 आणि 25 तारीख आहे या स्पर्धेची. पाहायला मिळते आपल्याला त्या ठिकाणी बिरजोळी संघाची जसे मग 2 आहे. मैथिली गावकर चढाईसाठी सज्ज आहे. पाहूया कोणती कामगिरी करेल. 4 गुणांची आघाडी आहे चिपळूण संघाकडे. आता मध्ये कोणती कामगिरी असेल चिन्मयी ढगळेची. चिन्मयी ढगळे वारंवार चढाई करत असतात. कारण चिन्मयी ढगळेला विचार जर केला गेला चिन्मयी ढगळे ज्या टाइमला रीडिंग साठी जाते ती नक्कीच मैदानाचा मिडलचा भाग जो आहे तो कधीच वापर करत नाही. कोणता तरी एक कोपरा निवडते. आता मात्र प्रियंका चव्हाण त्या ठिकाणी चूक करून बसली आणि मैदानाच्या बाहेर जाऊन बसले. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले. आता मात्र दसरे मग 2 मैथिली गावकर पाहूया कोणती कामगिरी करते आपल्या संघासाठी. तर चालू असलेला दुसरा सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर संघ जो आहे त्या ठिकाणी मला वाटतं स्वराज प्रतिष्ठान चिपळूण संघ जो असंघ आहे तो फायनल मध्ये प्रवेश केलाय. पाहूया नक्कीच त्या ठिकाणी विचार जर केला गेला सुंदर कामगिरी राहिली त्या ठिकाणी. खुशी जोगळे सुद्धा संघनायक आहे. संघावरती खुश आहे खुशी जोगळे. पाहूया दुसऱ्या बाजूने पुन्हा स्वराज प्रतिष्ठान चिपळूण संघ हा फायनल मध्ये प्रवेश करेल का? कारण संघ जर फायनल मध्ये गेला तर दोन्ही संघ चिपळूणचे खेळताना पाहायला मिळतील. तर बिरजोळे संघ फायनल मध्ये गेला तर पुन्हा एकदा चिपळूण विरुद्ध बिरजोळे अशी सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया कोण बेस्ट ठरणार. चिन्मयी चौगळे सुंदर चिन्मयी ढगळे आतापर्यंत सुंदर कामगिरी करते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा आता माझा थर्ड आहे जसे क्रमांक 9 चढाईसाठी सज्ज झाले. त्रिशा मोहिते आपल्याला खेळताना पाहायला मिळते. त्रिशा मोहिते नक्कीच चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करणार. बोनस पॉइंट घेण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी डॅश दिला गेला. 1 पॉइंट मिळेल तो चिपळूण संघाला. बोनस पॉइंट दिला जातोय बिरजोळे संघाला. पाहूया पुन्हा एकदा आता मात्र गौरी कांबळे चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती कामगिरी करते. थोडीशी हताश निराश राहिली गौरी आताच्या सामन्यामध्ये. तर तिला यश मिळत नाहीये. प्रयत्न करते प्रयत्न यशस्वी ठरत नाहीयेत गौरीचे. पाहूया कारण चिन्मयी ढगळे आतापर्यंत सुंदर कामगिरी केली. तीच कामगिरी गौरी ढगळे गौरी कांबळी त्या ठिकाणी करताना पाहायला मिळते आपल्याला. पाहूया आता मात्र अश्विनी कांबळे चढाईसाठी सज्ज असेल. लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाली. पुन्हा एकदा थर्ड एड आहे. आता मात्र कोणती कामगिरी करणार. चिन्मयी ढगळे टच पॉईंट घ्यावा लागेल. बोनस पॉईंट ऑफ आहे चिन्मयी ढगळेसाठी. 2-2 ची साखळी सजवली जाते. एका बाजूला वेदिका भाटकर दुसऱ्या बाजूला स्वरा भाटकर. 2 बहिणी मित्र संघासाठी सुंदर कामगिरी करतायत. त्या ठिकाणी वेदिका भाटकर होती जगडून ठेवलं गेलं. वेदिका भाटकर आता मात्र मैथिली गावकर चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. मैथिली गावकर जगडून ठेवेल का चिपळूण संघ मैथिली गावकरला. का मैथिली गावकर यशस्वी ठरणार. कोण ठरणार कोण बाजी मारणार. बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न केला नक्कीच बोनस पॉईंट दिला जातोय. पुन्हा एकदा गौरी कांबळी आता मात्र अटॅक करताना पाहायला मिळेल. आक्रमक होईल का. कारण आतापर्यंत शांत राहिले सामन्यामध्ये. पाहायला गडी टिपण्याचा प्रयत्न असफल ठरलाय गौरीचा. गौरी पुन्हा एकदा स्कोरबोर्डवरती लक्ष ठेवलंय गौरीनं. कारण स्कोरबोर्डचा विचार जर केला गेला तर नक्कीच 14-19 5 गुणांच्या आघाडी चिपळूण संघाकडे. पुन्हा एकदा गौरी आता मात्र अश्विनी कांबळे चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती भूमिका बजावते आपल्या संघासाठी. आता मात्र गौरी नक्कीच विचार जर केला गेला आणि खरोखरच मी कौतुक करेन की स्वराज चिपळूण ब संघाचं. कारण ज्या ज्या वेळेला रेडिंग साठी मी लक्ष देतोय मगासपासून
की ज्या ज्या वेळेला रेडिंगसाठी जात आहेत कोणत्याही मैदानाचा मिडलचा भाग जो आहे तो वापर करत नाहीये. नक्कीच या ठिकाणी विचार जर केला गेला तर बिरजोळ संघाच्या उजव्या बाजूनं आपल्याला मैथिली रेडिंग करताना पाहायला मिळते. तर बिरजोळ संघाच्या डाव्या बाजूनं त्या ठिकाणी गौरी रेडिंग करताना पाहायला मिळते. पाहूया आता माझा पुन्हा एकदा चढायसाठी सज्ज असेल मैथिली गावकर. मैथिली गावकर चढायसाठी सज्ज झाले, शांत राहिले या मोठ्या सामन्यात. आता मात्र अटॅक पुन्हा एकदा रेडर दिला गेला बाद, सॉरी डिफेंडर दिला गेला बाद. त्या ठिकाणी अनुष्का होती, अनुष्का कदम जर्सी क्रमांक 3 त्या ठिकाणी बाद दिले. आता मला थर्ड आहे जर्सी क्रमांक 3 पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा एकदा चढायसाठी सज्ज असेल, चढायसाठी सज्ज झाली होती. पाहूया कोणती कामगिरी करते चिपळूण संघाची. खेळाडू टच पॉईंट घ्यावा लागेल किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल. आता बघा जगडून ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय का पाहूया. यस नक्कीच त्या ठिकाणी जगडून ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. 1 पॉईंट मिळतोय बिरजोळ संघाला. आता मात्र पुन्हा एकदा अश्विनी कांबळे चढायसाठी सज्ज असेल. कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी अश्विनी. दोनची साखी सजवली जाते. कुठेतरी बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय चिपळूण संघाचा. आक्रमक पवित्रा घेईल का गौरी कांबळे आले पुन्हा एकदा चढाईसाठी. गौरी नक्कीच कर त्या ठिकाणी विचार जर केला गेला चिन्मयी ढगळे एक बेस्ट रेडर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते आपल्याला. गौरी कांबळे कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी नक्कीच विचार जर केला गेला गौरी कांबळेचा. तर मित्रांनो नक्कीच आजची शेवटची रात्र, या शेवटच्या रात्रीमध्ये या कोण ठरणार आहे चषकाचा मानकरी कोण होणार. कारण 2 सत्रामध्ये स्पर्धा घेण्यात आली होती. एका बाजूला हातकंबा पाली पंचक्रोशी तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जिल्हा महिला गटाची स्पर्धा. नक्कीच या महिला गटातील दुसरा सेमीफायनल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला स्वराज्य प्रतिष्ठान बिरजोळे संघ तर दुसऱ्या बाजूला स्वराज चिपळूण ब संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. स्वराज स्पोर्ट चिपळूण संघ ब हा आपल्या खेळताना मैदानावर पाहायला मिळतोय. आता मध्ये पुन्हा एकदा गौरी कांबळे चढाईसाठी सज्ज होत असताना स्वतःला शांत केलंय गौरीनं. थोडंसं घड्याळावरती लक्ष दिलं जातंय. गौरी एकच काम करते, लाईन केल्याच्या नंतर लाईन केल्या आपल्या कोट्यातील 26 ते 27 सेकंद मैदानावरती घालवते. आता मात्र थर्ड रेड मैथिली गावकर कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी नक्कीच आज आपल्या सोबत शिकवतोय. आता मात्र जगडून ठेवला गेलं. आता मात्र अटॅक केला जातोय. त्या ठिकाणी गौरी कांबळे आक्रमक पाहायला मिळाली, खरोखर सुंदर कामगिरी करते. आता मात्र थर्ड रेड आहे पुन्हा एकदा चिन्मयी ढगळे कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. चिन्मयी ढगळे पाहूया पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाले चिन्मयी ढगळे. थर्ड आहे मेहनत करायची आहे. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर प्रियंका चव्हाण याच्यावरती अटॅक केला गेला. नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल का पाहूया. त्या ठिकाणी चिन्मयी ढगळे गेली होती, बोनस पॉईंट यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा अश्विनी कांबळे चढाईसाठी सज्ज असेल. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला अश्विनी कांबळे खरोखर चढाई पाहायला मिळतील का. कारण आपला संघ जो आहे तो जवळ जवळ 5 गुणांच्या पिछाडीवरती आहे. ही पिछाडी आघाडी करून सोडेल का अश्विनी कांबळे आहे पाहूया. आक्रमक पवित्रा पाहायला मिळेल का. आता मध्ये पुन्हा चढाईसाठी सज्ज असेल गौरी कांबळे. गौरी कांबळे नक्कीच त्या ठिकाणी मोठी खेळाडू आहे. दुसरं मग 17 चिपळूण संघाची ही खेळाडू कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. चिपळूण संघाकडून खेळत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला दुसरं मग 17 आहे कोणती कामगिरी करते. नक्कीच आक्रमक खेळाडू आहे, आक्रमकता पाहायला मिळते गौरीकडून. आता मात्र स्वतःला रेडिंग मध्ये शांत ठेवलंय गौरीनं. पाहूया कोणती कामगिरी असेल. आता मात्र पुन्हा एकदा दुसरी क्रमांक 9 त्या ठिकाणी त्रिशा मोहिते चढाईसाठी सज्ज झाले. नक्कीच त्रिशा मोहिते ही एक मोठी खेळाडू आहे. कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी नक्कीच जगडवून ठेवेल का त्या ठिकाणी चिपळूण संघाला. जवळजवळ 5 गुणांची आघाडी आहे चिपळूण संघाकडे. ही आघाडी बिघाडी करून सोडायची आहे बिरजोळे संघाला. जर आपल्या संघाला विजयी करायचा असेल तर आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. ज्या पद्धतीने आक्रमक पवित्रा करते गौरी. पुन्हा एकदा त्रिशा चिन्मयी ढगळे. आता मात्र चढाईसाठी सज्ज झाले चिन्मयी ढगळे आपल्या खेळताना पाहायला मिळते. चिन्मयी ढगळे पुढे पाहायला गेलं तर चिन्मयी ढगळे विचार जर केला गेला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर खेळाडू आहे, सुंदर कामगिरी करते. थर्ड आहे अश्विनी कांबळे. आता मध्ये कोणती कामगिरी करणार 5 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत चिपळूण संघाच्या.
2-2 ची साखळी सजवली जाते अश्विनीसाठी. नक्कीच मेहनत करावी लागेल अश्विनीला, टच पॉईंट घ्यावा लागेल. आपण जर टच पॉईंट घेतलात तर मैदानामध्ये पाहायला मिळेल अश्विनी कांबळे. गौरी या कोलवर चढाई पाहायला मिळते अश्विनी कांबळेची, मात्र अपयश मिळतंय. पुन्हा एकदा यशाची पायरी ही अपयशापासून सुरुवात होते. प्रयत्न करावे लागतील अश्विनीला. टाइम संपत चाललाय अश्विनीचा. कोलवर चढाई पाहायला मिळेल का? आणि आता मात्र स्वतःचा समतोल बिघडलाय आणि अश्विनी मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढे थर्ड रेड आहे. चिन्मयी ढगळे चढाईसाठी सज्ज झाले. पुढे बोनस गुण ऑफ आहे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. आता मला टच पॉईंट दावा केला, पुन्हा अटॅक केला गेला प्रियंका चव्हाण याच्या वरती. गुणफलक असेल 22-16 गुणफलक पाहायला, सॉरी 23-16 गुणफलक पाहायला मिळते आपल्याला. जवळजवळ नक्कीच 7 गुणांची आघाडी आहे चिपळूण संघाकडे. आता मध्ये कोणती कामगिरी करणार? त्रिशा मोहिते आले चढाईसाठी. बरोबर चढाई पाहायला मिळेल का त्रिशा मोहितेची? असफल. पुढे चढाईसाठी जसे क्रमांक 11 आपल्या चढाईसाठी सज्ज झाले सई शिंदे चिपळूण संघाची ही खेळाडू. पुढे जसे क्रमांक 11 चढाईसाठी सई शिंदे चढाईसाठी सज्ज झाली होती. हॅलो, पाहूया. आपण महिलांचे कबड्डी सामने खेळतोय आणि सर्व महिला खेळाडूंना सूचना असेल की आपण खेळताना जरा अग्रेसिव्ह थोडंसं कमी असावं, नाहीतर पुढच्या वेळेला आपला विचार केला जाईल. याची नोंद घ्यावी संघाने. एवढं अग्रेसिव्ह नसावं. धन्यवाद सर. नक्कीच या ठिकाणी स्वतःवरती संयम ठेवायचंय. आपल्याला विनंती असेल मित्रांनो, नक्कीच विचार जर केला गेला, आपण मैदानी खेळ खेळतोय, कोणताही राग रुसवा नसावा. आपल्यावरती स्वतःवरती संयम ठेवा. आणि आपली जी लौकिकता आहे, आपला जो खेळ आहे, हा खेळ मातीचा आहे आणि या मातीच्या खेळामध्ये आपण खेळ दाखवा आणि लोकांची मनं जिंका. पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झाले पाहायला मिळाला चिन्मयी ढगळे पाहायला मिळते. नक्कीच या ठिकाणी चिन्नू या नावाने प्रसिद्ध असलेली खेळाडू चिन्मयी ढगळे खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. जसं मग 2 चिन्मयी ढगळे. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. आता मात्र चढाईसाठी सज्ज झाले स्वरा भाटकर आपल्या खेळताना पाहायला मिळेल. गुणफलक असेल 24-17. जवळजवळ 7 गुणांची आघाडी आहे त्या ठिकाणी निर्जोळ संघाकडे. टाइम आउट घेतला जातोय. एका बाजूला स्वराज स्पोर्ट चिपळूण ब विरुद्ध दुसऱ्या बाजूला स्वराज प्रतिष्ठान निर्जोळ संघ. थर्ड रेड आहे. नक्कीच त्या ठिकाणी मेहनत करावी लागेल. चिन्मयी ढगळे गेले. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. एका बाजूला स्वरा भाटकर, दुसऱ्या बाजूला वेदिका भाटकर. जगडवून ठेवलं गेले. सुपर टॅकल. 2 पॉइंट्स मिळत आहेत त्या ठिकाणी निर्जोळी संघाला. स्वराज स्पोर्ट चिपळूण ब आपण खेळाच्या दृष्टीने तयार राहायचंय. चला प्लीज वेलकम. आपण तयार राहा फायनल साठी. आपल्याला शुभेच्छा असतील संपूर्ण टीमला. पुन्हा एकदा जसे मग 2 पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी पाहायला मिळेल. कुठे जाताय? सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. गुणफलक असेल 24-19. बोनस पॉईंट दिला गेलाय. पुढे गौरी चढाईसाठी सज्ज झाली. जसे क्रमांक 17 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी सज्ज होत असताना फायनलचा मुकाबला. एका बाजूला स्वराज स्पोर्ट चिपळूण अ विरुद्ध या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो टीम सोबत खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. पुन्हा गौरी चढाईसाठी सज्ज होत असताना पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. गौरी आता मात्र घड्याला येऊन थांबले. घड्यावरती लक्ष दिलं गेलंय गौरीकडून. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या मैदानामध्ये थांबायचे. पुढे चढाईसाठी सज्ज झाले मैथिली गावकर. जसे मग 2 पाहायला मिळते आपल्या चढाईसाठी सज्ज होत असताना. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी मैथिली गावकर. बोनस पॉईंट दिला गेलाय. पुढे चढाईसाठी सज्ज असेल गौरी. चढाईसाठी सज्ज गेले कारण चिन्मयी ढगळे जे आहे ती मैदानाच्या बाहेर पाहायला मिळते. गौरी आता मात्र कोणती कामगिरी करणार? आक्रमक पवित्रा पाहायला मिळेल. सामना संपायला शेवटचे मिनिट आहे. गुणफलक 21-24. 3 गुणांची आघाडी आहे समोरच्या संघाकडे. पाहूया त्या ठिकाणी गौरी कांबळी चढाईसाठी सज्ज होत असताना आता मात्र पुन्हा एकदा घड्यावर पुन्हा एकदा लक्ष गेलंय गौरीचं. वारंवार घड्याकडे लक्ष जातंय गौरीचं. कोणती कामगिरी करेल गौरी? आता मात्र पुन्हा लक्ष असेल मैथिली गावकरकडे. मैथिली गावकर ही 3 गुणांची आघाडी बिगाडी करून सोडेल का? त्या ठिकाणी मैथिली गावकर आहे बेरजोळ संघाची खेळाडू. पाहूया आक्रमक पवित्रा पाहायला मिळेल का मैथिली गावकर.
मैत्री गावकर कुठं आहे पाहूया कोणती कामगिरी पाहायला मिळते. बोनस पॉईंट दिला गेलाय. 1 पॉईंट मिळतोय पुन्हा एकदा. आता मात्र थर्ड रिंग आहे. गौरी त्या ठिकाणी गेली. गौरी कावळे काय सामना रंगलाय. या रेडमध्ये गौरीला टॅकल केलं गेलं. खरोखर सामना सुरेख रंगेल. पाहूया काय केलं जाईल. गौरीवरती अटॅक केलं जाईल का, जगडवून ठेवलं जाईल का गौरीला. आणि नक्कीच त्या ठिकाणी जगडवून ठेवलं गेलंय. या ठिकाणी सामना रंगतोय. सामना विजयी झालाय कोण, बरोबर 1 गुणांनी चिपळूण संघ हा विजयी झालाय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे स्वराज्य प्रतिष्ठान बिरजोड संघ हा या ठिकाणी पराभूत झालाय. त्यांचंही हार्दिक आभार.